हॅलो व्ह्यूवर्स, हाय. कसे आहेत तुम्ही सगळे? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपण काय काय बनवणार आहे, कुठली रेसिपी आहे, हे आज माझं जे लंच आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि मी आता भांड्यांचा सेट घेतला आहे ना, त्यासोबत एक छान असे क्यूट 2 स्पून आणि एक छान असे क्यूट वाटत आहेत नाही ते. मला खूप आवडतं असं नवीन भांडे हे करून यूज करायला. छान वाटतं ना. आणि स्वयंपाक करायला आपल्याला छान उभारी येते. तर आजची आपली पहिली रेसिपी आहे पालकची भाजी. तर पालकची भाजी मी बनवणार आहे, साधी सिंपलच आहे, जे की जर आपण शेंगदाण्याचं कूट टाकून ते बनवलं तर सगळ्यांनाच आवडेल अशी. ती मी पालकची भाजी मीठ टाकून धुवून घेतली, छान कट करून घेतली आहे. आता मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे आता मी छान जाडसर कुटून घेणार आहे. तर माझं मिरची, लसूण, जिरं कुटून झाल्यावर एका साईडला गॅसवर मी पातेलं ठेवून त्यामध्ये तेल टाकून मोहरी तडतडायला ठेवली. त्यानंतर कांदा टाकला. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि मला आधी पालकची भाजी आवडत नव्हती, पण आता अशा ह्या पद्धतीने बनवली ना आणि त्यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी कसलं भारी लागतं. मस्तच. मला तर काला मोडून खायला मग आवडेल. त्यानंतर आपल्या इथं कांदा छान भाजून झाला आहे. मग आपण यामध्ये टाकणार आहे जे आपण मिरची, लसूण, जिरं बारीक कुटलेलं, बारीक नाही थोडंसं जाडसरच आहे. तर ते आपण घालूया आणि चांगलं तेलामध्ये आपण त्याला तडतडू देऊया. त्याचा पूर्ण लसणाचा जो पूर्ण रस असतो, जिरंचा जो पूर्ण फ्लेवर असेल तो तेलामध्ये उतरतो आणि मिरचीचा छान तिखटपणा तेलामध्ये उतरेल असं छान भाजल्यावर तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर इकडं मी टमाटे टाकलेत. टमाटे टाकून झाल्यावर आता परत मला हळदी टाकायची त्यामध्ये. हळदी आणि जे की मसाल्याच्या डब्यात दिसतंय, मी आधीच शेंगदाणे भाजून आणि दळून ते तिथं 2 वाट्या मी भरून ठेवलेलं आहे, जे की कधीही लागू शकतं. ते ऑलरेडी माझं शेंगदाण्याचं कूट मी दळून ठेवलं आहे. आता तेच कूट घालायचं आहे. ते कूट घालून आपल्याला पालकची भाजी त्यामध्ये टाकायची आहे. आणि पालकची भाजी ह्या मिश्रणामध्ये टाकून परत मीठ घालून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. आता भाजी घालून मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडं झाकून ठेवलं आहे. आणि थोड्या वेळाने मी झाकण काढलं तर त्या भाजीलाही थोडं छान पाणी सुटलेलं आणि थोडं अजून पाणी मी घालून ती छान उकळून घेतलेली आहे. आणि अशी मस्त रस्सावाली भाजी पालकाची शेंगदाण्याचं कूट घालून केलेली मस्त रश्शावाली, सोबत भाकर असेल तर खूपच छान लागते अजून. तर आता आपली दुसरी रेसिपी आहे. मी तांदूळ भिजत घातलेले आणि ते तांदूळ भिजत घालून धुवून भिजत घालून आता मी ते सगळं पाणी गाळून पातेल्यामध्ये तूप घालून ते परतून घेते. त्यानंतर मी टाकलं आहे खोबऱ्याचं किस आणि वेलदोडा. आणि आता एका साईडला त्याच दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी बॉईल करून हे मिश्रण मी तिथं उकळायला घातलेलं आहे. तांदूळ
खोबऱ्याचं किस आणि वेलदोड्याचं. तर ते सगळं छान शिजवून झाल्यावर थोड्या वेळाने आपल्याला दूध टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स असतील तर नक्की टाका. केशर वगैरे ते तर नक्कीच घाला, मग तर सुंदरच होणार आहे. तर आणि नंतर साखर घालून मी ती खीर रेडी करून घेतली आहे. आता नेक्स्ट आपली रेसिपी आहे, हे जे आहे अ, बेसनाचं घोल मी बनवते. आता त्यामध्ये आपल्याला हे मी पालक टाकून घेतलं आहे, जे की आपल्याला आता भजी बनवायची आहे. पालक, मिरची आणि कांद्याची. सो आपण ते भजी बनवून घेऊया. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत किंवा माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत मला प्लीज सांगत जा. मी नवीन आहे ह्या फील्डमध्ये, सो मला तुमच्या हेल्पची गरज आहे. तर आणि काही चुकत असेल तर सांभाळून घ्या. आता आपलं हे मी पालकच्या भाज्या जास्त नाही केल्या, फक्त 4-5च केल्या. त्यानंतर आता हे मिरच्या बेसनाच्या पिठामध्ये कालवून आपण असंच त्याच्या भज्या बनवून घेणार आहे. ही आपली तिसरी रेसिपी आहे ना. तर पहिला आपण बनवलं पालकाची भाजी, त्यानंतर बनवली खीर आणि आता हे मिक्स भजे, मिक्स प्लॅटर पकोडा. पालकाची भाजी केली, त्यानंतर आता मिरच्यांची भाजी आहे आणि जे की कांदा कापून ठेवला आहे बारीक, तो कांदा घालून खेकडा भाजी बनवून घेऊया. खेकडा म्हणजे कांद्याचीच भाजी. अ, काही ठिकाणी खेकडा भजी पण म्हणतात कांद्याच्या पकोडाला. सो आपण खेकडा भजी बनवून घेऊया. हा एक आपला तिसरा मेनू झाला की त्याच्यानंतर अजून आपल्याला बनवायचं आहे पुरी. जी पुरी बनवायला मला माझ्या मुलाने हेल्प केली आहे. तर तो मला मध्ये मध्ये असं हेल्प करत असतो. त्याला कधीतरी त्याचा मूड असला की तो येतो की मम्मा काय बनवते आहे. सो तो येतो आणि मला स्वतःहून सांगत असतो की मम्मा मी करू का, मम्मा तुला काही हेल्प हवी आहे का. सो मला माझ्या मुलाचं खूपच आधार आहे, मला खूप सपोर्ट आहे त्याचा. आणि त्याने मला बघितलं पुरी करताना, तर तोच बोलला की एवढं इझी आहे पुरी करणं आणि मीच करतो. सो त्याने पुरी बनवली आणि मग मी ती पुरी तळत गेले. आता इथं बनवायचं आहे आपल्याला. मी असंच मिक्स व्हेज करून घालून राईस बनवते. तर त्यामध्ये आता मी कुकर घेतलं, कुकरमध्ये तेल आणि मोहरी तडतडू दिली, कांदा घातला आहे. त्यानंतर पावभाजी मसाला, लाल तिखट आणि थोडासा दुसरा मसाला असं घालून आपल्याला एक छान असं व्हेजिटेबल पुलावसारखं बनवून घ्यायचं आहे. आता हे छान फ्राय झाले कांदे, थोडंसं गोल्डन झालेलेच आहेत. छान अजून तळू देऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये हे शेंगदाणे घालूया. कोणाकोणाला आवडतात खिचडीमध्ये किंवा राईसमध्ये, असं कुठल्याही प्रकारच्या मिक्स व्हेजच्या राईसमध्ये शेंगदाणे किंवा मग उसळ घालून, उसळ कुठलीही असो, जी की चवळी म्हणा, छोले म्हणा किंवा मग आपली मटकी म्हणा, काहीही असो, मोड आलेले मूग म्हणा, असं घालून कुणाला खिचडी आवडते तर नक्की कळवा. मला तर खूप आवडते. त्यानंतर ती हेल्दी पण होऊन जाते. आता हे सगळंच आपलं मिश्रण फ्राय करून झाल्यावर आपल्याला आपण जो मसाला घेतलेला लाल तिखट, थोडंसं गरम मसाला आणि हळद, हे सगळं घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. माझ्याकडनं गॅस थोडासा इथं फास्ट झालेला आणि ते तिखट जळत होतं. त्यानंतर मी ते कुकर खाली उतरवून घेतलं पटकन, कारण की तिखट आणि मसाला जळायला नको, नाहीतर मग ते वास येतो आणि मग चव चांगली येत नाही. तर मी कुकर पटकन खाली उतरवून त्यामध्ये आता तांदूळ घातले, जे की मी ते व्हेजीस आणि डाळ, तांदूळ आधीच धुवून घेतलेले
आणि आता मी त्यात मीठ घालते. तुम्ही बघू शकतात कसलं छान दिसतंय नाही, सगळं इतकं मस्त कलरफुल वाटतंय. आता तर खायला जेव्हा ते घेऊ, हेल्दी तर आहेच, पण त्यानंतर जे बघा तुम्ही आता बघायलाच किती छान वाटतंय, कलरफुल अगदी, किती सुंदर. त्यानंतर आता हा व्हेज पुलाव झाल्यावर मी तुम्हाला बोलले की माझ्या मुलाने मला बऱ्यापैकी मदत केली पुरी बनवायला. म्हणजे ऑलमोस्ट पुरी सगळ्या त्यानेच ग्लास घेऊन कट केल्या आणि मी तळल्या फक्त. त्याने मला सगळं जी मोठी पोळी लाटून ग्लासने कट करून त्याने मला ते बारीक छोट्या पुरी करून दिल्या आणि मी तळत गेली. तर माझं एक काम तेवढं कमी झालं. आणि आता हे सगळे आपल्या व्हेज पुलावच्या याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून छान उकळी येऊ देऊ. उकळी आल्यावर आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकर बंद करून घ्यायचं आहे. कसलं भारी दिसते नी, कलरफुल. इकडं माझ्या मुलाने पुरी बनवलेली. हे तेल थोडंसं काळं दिसतंय का, कारण की जे भजी आपण बनवलेले त्याच तेलामध्ये मी पुरी बनवली होती. सो ही होती माझी आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. बाय, टेक केअर. आणि तुमचा रिस्पॉन्स मला देत चला, म्हणजे मला समजेल. बाय.